तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण करंजी हायस्कूल शाळेमधून निघणारी नारळी पौर्णिमेची मिरवणूक बघितली। तर या व्हिडिओमध्ये आपण वरसाव कोळीवाड्यामधील नारळी पौर्णिमेची मिरवणूक बघायला जाणार आहोत। वरसाव कोळीवाड्यामध्ये एकूण 9 गल्ल्या आहेत। तर दरवर्षी कुठल्या तरी एक गल्लीला नारळी पौर्णिमेचा मान भेटत असतो। यावर्षी मांडवी गल्लीला हा मान भेटलेला आहे। तर आपण इथून डायरेक्ट मांडवी गल्लीत जाऊ। तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला खूप मजा येईल व्हिडिओ बघून। तुम्हाला पारंपरिक कोळी वेशभूषा आणि पारंपरिक कोळी डान्स बघायला भेटणार आहे। तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला मित्रांनो, आता आपण निघूया। हा बघा मित्रांनो, सोन्याचा नारळ।
चला किनारी जाऊ देवाच्या पुंजेला. सण आयलाय गो नारळी पुनवेचा. अरे खंडू देवाचा लावून भंडारा जावाच डोलीला. अरे खंडू देवाचा लावून भंडारा जावाच डोलीला. आता दर्याचं धन माझे घावले होरीला नवस बोलीला. आता दर्याचं धन माझे घावले होरीला नवस बोलीला. चला वाजत गाजत नाचत पाण्यान सोडूया होरीला. चला वाजत गाजत नाचत पाण्यान सोडूया होरीला. सण आयलाय गो नारळी पुनवेचा.
तर मित्रांनो आता आपण वर्सोवा बीच आलो आहे बघा. तर मित्रांनो आता आपला नारळ समुद्राजवळ आलेला आहे. आता थोड्याच वेळात हा नारळ आपण दर्यादेवाला अर्पण करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज आमची नारळी पौर्णिमा आहे. आज आमचा कोळी लोकांचा मोठा उत्सव. समुद्र देवाला शांत करण्यासाठी आज आम्ही श्रीफल नारळाची पूजा करून वाहतो. श्रावण मासातील श्रावणी सोमवारी आलेला हा म्हणजे नारळी पौर्णिमेचा उत्सव आहे. या दिवशी आम्ही रक्षाबंधन करतो आणि तसेच आमच्या समुद्राला जो आम्हाला आमचा पालन पोषण करता आहे समुद्र देवता त्याची आम्ही पूजा करतो आणि त्याला श्रीफल म्हणजे नारळ हे आम्ही अर्पण करतो. नारळी म्हणजे नारळ आणि पौर्णिमा म्हणजे श्रावण महिन्यातील आलेली पौर्णिमा म्हणजे नारळी पौर्णिमा हा उत्सव आम्ही सर्व महिला साजरा करतो. दर्याला मान देतो. आज आमचा मांडवी गल्लीचा मान आहे. आमच्या वर्सोवा गावातील 9 गल्ल्या आहेत त्यातील आमची मांडवी गल्ली आज यावर्षी 2024ला आमचा मान आहे. तसाच पुढल्या वर्षी डोंगरी गल्लीचा मान आहे. आम्ही 9 वर्षांनी हा सण साजरा करतो. सर्व वर्षभर तयारी करतो उत्साहाने जोशाने. सर्व महिला सर्व आम्ही सर्व नकली दागिने घालतो. सोडत नाही. बरोबर आनंदी उत्साह सतत हसत राहतो. म्हणजे उत्सव साजरा करण्यात सण बी नाही करण्याची. थँक्यू. नारळी पौर्णिमा हा कोळ्यांचा मोठा सण. कोळी म्हटल्यानंतर नारळी पौर्णिमा सण हा आला. तर त्याच्याकरता आम्हाला हा जो सण आहे आम्ही दर्यासागर शांत होण्याकरता आम्ही हा सण साजरा करतो. जे 1 जूनपासूनचे म्हणजे मासेमारी बंद असते, जे आदेश 2 महिने बंद असते, जो प्रजनन काळ असतो मासेमारीचा तो उत्पत्ती होण्यासाठी जो प्रजनन काळ असतो तो बंद ठेवण्यात येतो.
आणि आम्ही समुद्राला आम्ही प्रार्थना करतो, हे समुद्रा तुम्ही सर्व कोळी बांधवांना समुद्र शांत होऊ दे आणि कोळी बांधवांना सुखाने ठेवू दे, मासे सर्वांना भरभरून मिळू दे. आम्हाला आता 9 वर्षांनी मान भेटले आता आम्हाला यावर्षी 9 वर्षांनी एकदा आम्हाला मान भेटले. मग बोटी केव्हा उतरता तुम्ही? बोटी आमच्या उद्यापासून आम्ही सुरुवात करता मासेमारीला दर्याला दर्यादेवाला आम्ही नारळ अर्पण करतो. याकरता हे दर्यादेवा जे 1 जूनपासूनचे वादळ वारा वगैरे काय जे असतं ह्याच्यामधून शांत समुद्र व्हावा म्हणून आम्ही समुद्राला एक आम्ही प्रार्थना करतो. हे समुद्र की आम्हाला तुम्ही भरभरून मासे मिळते, सर्वांना सुखाने ठेव, हेच आमची प्रार्थना असते. धन्यवाद. चांगलं थँक्यू. इथं कोली वारा नटून जमला सारा, सागर देवाला पुंजावला. हे देव ओल्यांचा पावतो, संकटी धावतो, राखण करावला. चला चला वाजत गाजत नाचत पावन करूया होरीला.